ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आपण ज्या क्षणांची वाट पाहत होतो तो अखेर आलेला आहे. अर्जुनच्या हाती सायलीमुळेच आता 2 तगडे पुरावे प्रिया आणि साक्षीच्या विरोधात लागलेले असतात आणि तेच पुरावे अर्जुन आता कोर्टामध्ये सिद्ध करून मधुभाऊ निर्दोष असल्याचे सिद्ध करणार असतो. आता ते 2 पुरावे कोर्टामध्ये सादर करता क्षणी प्रिया आता पोपटासारखी बोलायला लागते आणि सर्व काही कबूल करून बसणार असते आणि आता अचूकच अर्जुनच्या जाळ्यात साक्षी अडकणार असते. अर्जुनने ते 2 पुरावे दाखवून शब्दांचा खेळ करत साक्षी आणि प्रियाच्या तोंडून सत्य उलगडलेलं असतं आणि त्याचवेळी आता आपण खोट्याची साथ दिल्याचं समोर येताच रविराजांना आता खूपच पश्चाताप होणार असतो आणि अखेर प्रियाचा खोटा चेहरा समोर येता क्षणी खोट्याची साथ दिल्याबद्दल आता रविराज प्रियाला चांगली शिक्षा सुनावणार असतात. तर आता अर्जुन हे 2 पुरावे कोर्टामध्ये कसं सिद्ध करणार आणि ज्यावेळी प्रियाचा खोटा चेहरा रविराजांसमोर येणार असतो त्याचवेळी आता रविराज प्रियाला कोणती शिक्षा देणार हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. इकडे आता आपण पाहिलं होतं की सायली अर्जुनसाठी डबा घेऊन आलेली असते. त्याचवेळी अर्जुन आता जे आश्रमामध्ये रिक्रिएशन झालेलं असतं त्याचे सर्व व्हिडिओज पाहायला लागलेला असतो. परंतु अर्जुनला आता नेमकं प्रिया काय खोटं बोलते हेच पकडायला येत नसतं. त्याचवेळी आता सायलीचा धक्का लागून फाईल्स खाली पडलेले असतात आणि सायलीच्या हाती आता विलासचे मर्डरचे फोटो लागतात. तेव्हा आता सायली विचार करायला लागते आणि सायली ज्यावेळी अर्जुनच्या लॅपटॉपकडे पाहते तेव्हा आता प्रिया सांगत असते की मधुभाऊ इकडे होते आणि मधुभाऊनी उजव्या हाताने गोळी झाडली. तेव्हा आता सायलीच्या अचूक लक्षात येतं की प्रिया सरळ सरळ खोटं बोलत आहे, कारण प्रियाला सुद्धा ती गोष्ट माहिती असते. तर सायली अर्जुनला म्हणत असते की सर हे होणं शक्यच नाही, कारण मधुभाऊ डावखोरे आहेत. जेमतेम जेवणासाठी मधुभाऊ फक्त उजवा हात वापरतात, परंतु मधुभाऊंच्या उजव्या हातात तेवढी ताकदच नाही आहे की एखादी वस्तू उचलू शकतील आणि यावरूनच आपण हे ठरवू शकतो सर की मधुभाऊंनी ती पिस्तूल रोखून विलासला मारलेलंच नाहीये. तेव्हा आता अर्जुनच्या डोक्यामध्ये एक वेगळाच विचार आलेला असतो आणि त्याच वेळी आता तो चैतन्यामुळे आलेला असतो. ज्यावेळी चैतन्याने साक्षीची बाजू घेतलेली असते तेव्हा आता अर्जुनला पण कळतं की खरंच चैतन्य म्हणतो आहे ती गोष्ट बरोबर आहे आणि त्यानंतर अर्जुन तडक निघतो तो साक्षीने सांगितलेल्या रेस्टॉरंटमध्ये आणि तिथे जाऊन वेळी आता अर्जुनला तिथे नवा मॅनेजर असल्यामुळे खूप मोठी मदत होणार असते, कारण त्या नव्या मॅनेजरमुळे अर्जुनला आता CCTV फुटेज मिळतात जे की साक्षीचे खोटेपणा कोर्टासमोर सिद्ध करता येऊ शकतात. अर्जुनने आता बाहेरील कॅमेरा पाहता क्षणी त्या मॅनेजरला भेटलेला असतो आणि मागच्या 7-8 महिन्याखालची तो CCTV फुटेज त्याने मागवून घेतलेली असते. त्याने तारीख आणि वेळसुद्धा सांगितलेली असते. त्याचवेळी अर्जुनला आता तो मॅनेजर चांगली मदत करतो आणि त्याचमुळे अर्जुन आता कोर्टामध्ये मधुभाऊ निर्दोष असल्याचं सिद्ध करू शकणार असतो. तर आता ती CCTV फुटेज पाहून चैतन्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण साक्षी आता गोड बोलून आपल्या जाळ्यात चैतन्याने तिला ओढलेलं असतं आणि चैतन्याची फसवणूक करत असते हे आता चांगलंच चैतन्याला समजलेलं असतं. त्यानंतर आता 2 तगडे पुरावे अर्जुनच्या हाती लागले आहेत म्हटल्यानंतर सायलीसुद्धा खूपच खुश असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी कोर्टाची सुनावणीची वेळ असते त्यावेळी आता सर्वच जण तिथे जमलेले असतात. तेव्हा आता अर्जुनने नोटीस पाठवून महिपती आणि साक्षीला सुद्धा ते बोलावून घेतलेलं असतं. तर कोर्टाची सुनवाई चालू झाल्यावरतीच आता अर्जुन कोर्टातील जज साहेबांना म्हणायला लागतो की जज साहेब, मी प्रिया मधुभाऊ यांना इथे खटल्यामध्ये उभं करण्याची विनंती करतो. आणि ज्यावेळी प्रिया तिथे आलेली असते त्याचवेळी अर्जुन प्रियाला म्हणायला लागतो की तुम्ही मला रिक्रिएशनच्या वेळी जे काही सांगितलं त्याचे फुटेज मी पाहिले आहेत, परंतु त्यावरून मला हे सांगायचं आहे की त्या फुटेजमध्ये सुद्धा प्रिया मधुभाऊ ह्या सरळ सरळ खोटं बोलत आहेत. तेव्हा आता प्रिया घाबरते आणि म्हणायला लागते मी अजिबात खोटं बोललेलीच नाही आहे, जी खरी साक्षी आहेत तीच मी दिलेली आहे. तेव्हा आता अर्जुन चैतन्यकडून तो फुटेज ज्या वेगळ्या करून घेतलेल्या असतात त्या फुटेज जज साहेबांना दाखवतो आणि म्हणायला लागतो की जज साहेब, प्रिया मधुभाऊ या सरळ सरळ या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत की मधुभाऊ तिथे उभे होते पाठमोरे आणि या टेबलाच्या मागे लपल्या होत्या आणि मधुभाऊनी उजव्या हाताने विलासला गोळी मारली. परंतु मिस सायलींनी मला तर सांगितलं होतं की मधुभाऊ ज्यावेळी आश्रमात होते त्या लहानपणापासून तिथे पाहत आले आहेत की मधुभाऊ डावखोरे आहेत म्हणून. मग ते आता यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार कशी काय उजव्या हाताने गोळी घालू
तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आपण हे सुद्धा मान्य करूया की मधुभाऊंनी उजव्या हातात बंदूक रोखली. परंतु अर्जुन आता आश्रमातील मुलं, काका काकू, कुसुमताई, सायलीचा सुद्धा जबाब घेतो आणि ते सर्वच जण सांगायला लागतात की कोणीही हवं तर तुम्ही आमच्या एका डॉक्टरला विचारू शकता, कारण त्यांच्याकडे मधुभाऊ गेलेले होते. मधुभाऊ जेमतेम फक्त जेवण करण्यासाठी उजवा हात वापरतात. कोणतीही वस्तू उचलताना मधुभाऊंना उजव्या हाताने खूपच त्रास होतो, ती वस्तू अगदी छोटीही जरी असली तरीसुद्धा. त्यामुळे आता प्रियाचा खोटेपणा अर्जुनने तिथे सिद्ध केलेला असतो आणि रविराजांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रिया खूपच घाबरलेली असते. त्यानंतर अर्जुन आता मिलॉर्डला म्हणायला लागतो की मिलॉर्ड, मी आता साक्षी शिकरे ज्यांच्यावरती या खुनाचा आरोप आहे त्यांना इथे खटल्यात बोलवण्याची विनंती करतो. आणि ज्यावेळी अर्जुन आता तिथे साक्षीला बोलवतो तेव्हा आता तिकडे प्रिया नागराजच्या कानात हळूच कुजबुजत म्हणायला लागते की मला तर खरंच हा अर्जुन आता त्याच्याकडे खरंच खूप मोठे तगडे पुरावे त्याच्या हाती लागलेले आहेत आणि ही गोष्ट मी कशी काय विसरून गेले, मलाच कळलं नाही की मधुभाऊ डावखोरे आहेत. म्हणजे तिथे रिक्रिएशनच्या वेळी ज्यावेळी अर्जुन सतत प्रश्नाचा भडीमार करत गेला आणि मी खूपच घाबरून गेले होते. त्यामुळे मी काय बोलले, काय स्टेटमेंट दिलं हे मला आठवतच नव्हतं. त्यावेळी आता नागराज म्हणायला लागतो की आता तू शांत बस. एकतर खोटा जबाब देऊन स्वतःचं स्टेटमेंटसुद्धा स्वतःच्या लक्षात ठेवलं नाही. तर प्रिया म्हणत असते, मला अजिबातच जेलमध्ये जायचं नाही आहे. मला खरंच खूप आता भीती वाटायला लागली आहे, कारण अर्जुनने मी खोटं बोलले हे सिद्ध केलेलं आहे. तेव्हा आता नागराज म्हणतो, आता तू शांत बस. आता साक्षीची वेळ आली आहे ना, बघूयात आपण अर्जुन सुभेदार आता काय करतो आहे ते. त्याच्या हाती नेमके आता कोणते पुरावे लागले आहेत हे पण आपल्याला पाहावं लागेल. त्याचवेळी आता अर्जुन साक्षी शिकरेला म्हणायला लागतो की साक्षी शिकरे, तुम्ही आम्हाला मागच्या वेळी स्टेटमेंट दिलं होतं आणि तेही पुराव्यासहित की तुमच्या एका मित्राची बर्थडे पार्टी होती आणि त्यासाठी तुम्ही रेस्टॉरंटमध्ये त्या गेला होतात. परंतु अर्जुन आता मिलॉर्डसमोर ती CCTV फुटेज देतो आणि म्हणायला लागतो की मिलॉर्ड, यामध्ये साक्षी शिकरे 9:17 रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्या होत्या आणि 10:50 परत त्या आल्या. मग या एका तासाच्या पिरियडमध्ये त्या नक्की गेल्या कुठे असतात? त्याचवेळी आता साक्षी खूपच घाबरते आणि अर्जुन म्हणतो, बोला साक्षी शिकरे, तुम्ही त्या एका तासाच्या वेळात गेलं तर नेमके कुठे गेला होतात? तेव्हा आता साक्षी म्हणायला लागते की माझं एक महत्त्वाचं काम होतं. तेव्हा अर्जुन आता मागचा जो जबाब नोंदवलेला असतो तो सुद्धा चैतन्यकडून घेतो आणि मिलॉर्डच्या हाती सोपवतो आणि म्हणतो, मागच्या वेळी यांनी सांगितलं होतं की या तर बर्थडे पार्टीला गेल्या होत्या. बरोबर 11 वाजता यांची बर्थडे पार्टी संपली आणि बर्थडे पार्टी पूर्ण होईपर्यंत त्या तिथेच होत्या आणि या CCTV फुटेजमुळे तर आपल्याला हे सिद्ध होत आहे की त्या 1 तास कुठेतरी गायब झाल्या होत्या. म्हणजेच त्या ह्या 1 तासाच्या वेळेमध्ये आश्रमात गेल्या होत्या आणि त्याच वेळी मधुभाऊ, विलास आणि या तिघांच्या झटापटीमध्ये यांच्याकडून विलासला गोळी लागली, जे की आपल्याला मधुभाऊंनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं होतं. मग साक्षी शिकरे, तुम्ही खोटं का बोललात? आता अर्जुनने इतका मोठा प्रश्न समोर मांडल्यावरती साक्षी खूपच घाबरून जाते आणि तिला काय बोलावं तेच समजत नसतं. अर्जुन म्हणते, आता या काहीच बोलू शकणार नाही, कारण की आता व्हिडिओ फुटेज आणि सर्व काही प्रूफ आणि यांचा मागचा जबाब हे सर्व काही तुमच्या समोर आहे. आता निकाल तुम्ही द्यायचा आहे. तेव्हा आता अर्जुनने क्षणात केस पलटवून साक्षीला आता बोलतीच बंद करून टाकलेली असते. तर अर्जुनच्या या शातीर दिमागामुळे कुसुमताई सुद्धा खूपच अर्जुनवरती खूप खुश झालेली असते. तेव्हा आता ती सायलीला म्हणते, हा चिलका बिब्बा तर खूपच पुढचा निघाला ग, याने 1 मिनिटातच केस पूर्णपणे पलटवून टाकली. तेव्हा आता सायली म्हणत असते, मी म्हटलं होतं ना कुसुमताई, अर्जुन सर खूपच हुशार आहेत. त्यांना बरोबर माहिती असतं की केस कोणत्या क्षणी पलटवायची आणि तू प्रत्येक वेळेस उगाचच त्यांच्यावरती चिडचिड करत असते. तेव्हा आता कुसुमताई म्हणते, हां तो तुझा चिडका बिब्बा आहे ना, म्हणून तुला आता राग येत आहे. तेव्हा आता सायली म्हणते, सतत माझं चिडका बिब्बा असं म्हणत नको जाऊ ग कुसुमताई. तर आता अर्जुनने केलेल्या या कमालीमुळे मधुभाऊ सुद्धा अर्जुनवरती खूपच खुश असतात. परंतु साक्षीबाबत चैतन्याच्या मनात अजूनही शंका सुरूच असते की नक्की साक्षीनेच खून केला आहे की नाही, असा त्याचा आता धड अर्जुनवरतीही विश्वास ठेवायला तो तयार नसतो आणि धड साक्षीवरती सुद्धा गेले असतात. आणि नागराज प्रियाला म्हणत असतो की आता याला ही CCTV फुटेज कुठून भेटली असेल. तेव्हा आता प्रिया घाबरतच रडत म्हणायला लागते की मी म्हटलं होतं ना की अर्जुन खूपच शातीर दिमागवाला आहे,
तो नक्कीच काही ना काही करून कुठून ना कुठून पुरावे शोधून काढेन आणि जर मी फसले ना तर मी आता तुमच्या सर्वांची नावं घेईन. मला एकटीला जेलमध्ये अजिबातच जायचं नाही आहे. तेव्हा आता नागराज म्हणतो तोंड बंद कर तुझं, कारण याला फक्त तिथे CCTV फुटेज भेटला आहे आणि साक्षी आहे ना, आता साक्षी प्रत्येक वेळी शब्द कसे पलटवायचे हे तिला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आपण आता फक्त बघत राहायचं. आता जे करायचं ते साक्षी एकटीच करेल. तर आता अर्जुनने खूप मोठे 2 पुरावे कोर्टात सादर करत मधुभाऊ निर्दोष असल्याचं सिद्ध तर करून दाखवलेलं असतं. त्याचबरोबर साक्षीचा खुनी चेहरा आता चैतन्याच्या समोर आलेला असतो आणि अर्जुनच्या या 2 पुराव्यामुळे नागराज, प्रिया, साक्षी आणि महिपती यांची चांगलीच फाटलेली असते. अखेर आता अर्जुनच्या या पुराव्यावरती कोर्ट काय निर्णय देणार हे आपण पुढच्या भागात पाहणारच आहोत आणि ते पाहणं खरंच खूप मनोरंजक ठरणार आहे.